माझ्या उडीचं कलम बघ म्हणलं. अगं मग तुझं तांड कवा पेटायचं उडीचं कलम म्हणजे आली बघ मावशे. काय म्हणते? आली म्हणलं. मला वाटलं खाली बघ मावशे म्हणते काय. आली म्हणलं आली. येऊ दे येऊ दे आली बघ. येऊ दे येऊ दे. आगा 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 काय गुरुवाची शिर्डी पावसात भिजल्यावानी पडलीच ग. बाकी ना पाण्यात अगं काय उडी मारली आणि कशी उडी मारली. अगं उडी मारावी तर कशी मारली पाहिजे पोरी हो. या पोरीने मारली पाहिजे. मारा दोघी जणी एक तिघी जणी एक. कशा उड्या मारल्या गे. हे काय उघड्या होऊन तुमचा काय उपयोग नाही. हे उडी मारावी तरी ह्यानी मारा. हा ही कसं मटेरियल आहे बघ. बघ बर मटेरियल कसं आहे आता हे. हा अगे तुला काय माहित आहे. सांग निसटल्या तर बघत होत्या. अगं काय उड्या मारल्या जिलेबीचं गाणं काढल्यावर हातीला. अगं उडी मारल्यावर पाणी पाटकीना खाल्लं वर शिरलं पाहिजे. अगं वर कळंबाच्या झाडाच्या बी वर गेलं पाहिजे. हा हिच्या कांद्याला भाव आला बघा. अशी उडी मार पाणी खाली राहिलंच नाही पाहिजे. वर गेलं पाहिजे झाडाच्या वर. हा लांडग्यानं शिर्डी रानात गोळ्यावानी केलं काम तिनं बघ. कसा आहे असा असा आटा खालवर करायचा असतो तवा चपाती चांगली होत असते. काय उडी मारली गाई ना. काय उडी मारली. म्हणजे 8 दिवस तर आणायला मिळले नाही पाहिजे. नरड्याला येऊस तर खाल्लं. अगं उलटी झोपली होती म्हणून खाली आलं ग नरड्याला. हे मावशे हो अशी टाकू का अशी टाकू का. हे तू आताच कर आता. फाक उडी मार फाक उडी. पाणी फाकलं पाहिजे ग. मग तसंच म्हणत होती की आता चल माझा तुझ्यावर उडेल. काय काय म्हणलं तू बी आता शिकली तशी कराय. येऊ दे. तरी म्हणलं पोरं का वाकू वाकून बघतोय तिकडं गुरु राखी. तू काय करत होती. हा काढायला लागली होती वय. डिझेल म्हणून होय. हा बरं येऊ दे. उपसा केला तिनं. उपसा नाही ग तुम्हा दोघीच्या भिताडाला बोळ पडली होती तिनं चिकूल फेकला. चिकूल लिपला का काय मग. अगं काय उडी मारली ग. सांद बोधायला इकडे काय चिकूल लिपत होती काय. काय उडी मारली काय उडी मारली. काय उडी मारली काय उडी मारली. हा अगं मावशी अगं उडी कशी मारली पाहिजे. शबास. अगं उडी जर मारली तर पाणी कसं जगची
जागेला शेण काय पाहिजे खाळा 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 खाळा. ए मावशी हो. मला सांग आता सुळका टाकू का मुटका टाकू आता तू असं कर, निम्या पातूर सोळक्यावर येऊन तिथनं मुटका धर. हातात माय काय का तुझं तोंड हाणलं अगं दोन्ही बी एकदमच होती. सर बाजूला हा सरली. हा येऊ दे. बघितलं खाली बघ म्हणली. हा खाली बघ म्हणली होय. हा येऊ दे. अगं काय तोंडाला घासलं घेऊन. काय उडी मारली? काय उडी मारली? तुला येतं मला सांगायचं. हा मी उडी मारली असती का? हे तू आता अशी कर, अशी उडी मार कशी? की ह्यांच्यापेक्षा हा. जास्त उंच पाणी गेलं पाहिजे तुझ्या उडीचं. हा तशीच उडी मार. हाणू का? हा हाणू का? अगं मग टाकू का म्हणजे का हाणू का? हा येऊ दे. अगं खेकड्यानं बिळात गेलं तर गेला. वारुळात बसली होती काय? अगं असं उडी मारते का? पालथी पडून गेली चिखलावरनं सरकत. काय उडी मारली काय ग तरण्यात त्या पोरी. अगं तुम्हाला उडीची कल्पना नाही. तुमच्यासारख्याने उडी मारलेली पाणी किती उंचावर गेलं पाहिजे. अगं खरंच जुनं ती सोनं म्हणते ती त्याला काय. मीच आता मारते. हा उडी हो. मी आता उडी मारते. पाणी ओलं आहे काय का? तुझी म्हातारी उठली नव गार आहे काय म्हणलं? हा गारच आहे. हा हा आल्या आल्या काय म्हणतेस ग? अगं आली बघ म्हणली. वरनं दाग पडल्यामुळं खालनं आवाज येते ग. अगं त्याच्यात एखादी नेक मारून घे की. आली बघ. मावशी अगं मागणं पडपुडे कशी निघाले ग? रानाला बळी पडल्या होत्या. तिनं पाणी सोडलं आणि ती लागलं ओसून घ्यायला. ए मावशी हो. अगं सगळ्या पुरीने उड्या मारल्या. होय. पाणी जागच्या जागेला थांबलेलं आहे. हा. आता तू जी उडी मारली पाणी नाहीशी जाण्याचं कारण काय मी ग? पुण्यवान तर बाई कशी आहे. कशी ग? 9 लेकरं झाली अजून म्हाताऱ्याचा धक्का लागला नाही. 9 लेकरं झाले पण अनेक धक्का लागून घेतला नाही. नाही ना आणि लेकरं झाली कशी ग? मी ओस्तुडीला गेल्यावर झालं. ड्रायव्हरच्या नादी लागली होती. टोळी पडली अंगावर ग. टोळी पडली म्हणजे? टोळीच्या कळवंडीत गावली. हा, म्हणून 9 लेकरं बरोबर. झाली. हा? लावा साबण कुठं कुठं घासून घ्या. ए, आगे मग इकडे तिकडे नाही ते का तोंडाला ती लावत. हा
अगो खेकडा गो खेकडा लांबची टाकलं होतं अगो बाया. अगं तुला काय सांगू आता सांगायचं काय का मी म्हणते तोच हात घालून ओढती या ए मावशी पडगावल नव्हतं काय पोलीस चोरीला कुणाला हे बघा किसण्या यायच्या अगोदर आपलं उरकून जायचं हा लवकर लगेच. अगं तसं नाही मावशी. अगं मला काय म्हणायचं अगं दुकान सुखाच्या कोण कोणाच्या गोष्टी ऐकत आहे का गं. उठलं की बाजारला जायचं उठलं की बाजारला जायचं बरोबर आहे की नाही. अगं मग या पोरीला दुःख सुख कुणाला माहिती तुझा नवरा काय करतो ग. हा अगं माझा नवरा कवा बाबा येतो कायमचा सोडून गेलाय ग मला. अगं बाया ते 900चं सांगतीच होय. वर कामाचं चाललंय काय तुझं. मग काय अगं लय उडवास आहे ग मावशी माझा. मग लोकल मध्ये गावली गे तसंच आहे बघ. हे छटा घे तू काय करते ग तुझा नवरा. हे मावशी माझा नवरा मेला ग. अगं बाया मी आला म्हणते मळवट लिहून फिरते नाही लिहिला. तुझं कसं काय ग काय तुझा नवरा काय करतो. माझा नवरा झोपलाय. झोपलाय हा काय करत नाही ते बघितलं रात्री. कशाला राहतोय ती सारखा झोपतोय खाऊन त्याला सुट्टीच नाही. तुझा काय करतो ग छटा घे. माझा नवरा पळून गेलाय. पळून गेला कशाला राहतोय खाया सारखं मागती खायला सारखं. तू हट्टी आहेस ग. सगळ्याच्या नवऱ्यांचं बरं आहे माझ्या नवऱ्यालाही वाईट आहे. तीच मावळाच्या हातात चिमणी जाऊत या मी भांडत असते त्याचे म्हणणं राखेल ओतून घेईल मी गेलो म्हणजे म्हातार माणूस. मग आता मागणं तसेच म्हणणार होती की अगं तसे नाही जुनी माणसं आम्ही. हा कुठून कुठून बोलतेस का तू. मागून म्हणजे माझं ती बोलणं झालं का हे बोलणं असं मागणं मागणं मागणंच बोलतेस सारखी. मग त्यालाच म्हणते ग. तुझं काय करते कुणाचा ग. तुझा नवरा. माझा नवरा माझा नवरा लय चांगला आहे बाई. चांगलाय होय. आदर असतोय काय काय आदर असतोय काय आदर म्हणजे त्रास करत नाही तुला. अगं म्हणजे भांड्यात करीत नाही. मग तसंच म्हणली का मी. अगं रोज करायला जातो. बर. 2 किलो ते खवा घेऊन येतो. 2 किलो साखर आणणार बर. आणि लगेच म्हणणार खाके. खाते मी म्हणणार मला नाही खावाटत. आणि ती म्हणणार खाके. मी म्हणणार मला नाही खावाटत. मला माहित होतं तू का हिला खाऊ वाटत नाही. नाही नाही हिला गो खायची सवय आहे. गो खायची वस्तू आहे का. अगं गोड काहीतरी मागत असत. एवढंच काय मावशी साखराचं चालू आणणार. ती म्हणणार नेस की. बर. मी म्हणणार ना का बाई लय जण आहे मला नाही दिस वाटत. ती म्हणणार नेस की. मी म्हणणार नाही मला निस वाटत. ती झालं की मग 5,000चा शालू नाही मग काय जंग घालून फिरत असतील का. नेसतच नाही म्हणून सांगायचं. मला माहित आहे तू शालू का घालत नाही. का घालत नाही का तर तुला बुंगळी हिंडायची सवय. अगं ती काय बारकी आहे काय बोंगळी हिंडायला होय ग. तुझा नवरा काय करतो कसा करतो कुठं करतो सांग बरं. आता माझं नवरा का नाही चांगला आहे बिचारा माणूस कितला आहे. मी सांगेल तसं ते ऐकते. कवा कवा ती वर असते मी खाली असते. काय खाटावर ग खाटावर खाटावर. मग तशीच म्हणते ग मला जरा असं बोलायची सवय आहे. चांगलं बोलायची. अगं चांगलं बोलून तर असं झालंय माझं. कसं ठीक आहे असं झालंय. माझा नवरा पळून गेलाय ग. अगं किसण्या कोणीकडे गेलाय ग. मला वास आलता किसण्याचा. सशस्त्र गवळणीचा मेळा जमून आज मथुरीच्या बाजारला न जाता यमुना नदीच्या ढोळवरती अंघोळीसाठी गेलेले आहेत. त्यांनी स्त्रियांचा उतार सोडून आमच्या पुरुषांच्या उताराला नग्न पळत आहे. जातो आणि या स्त्रियांची सर्व कपडे घेऊन कळमाच्या झाडावर जाऊन चढून बसतो. पूर्व लय थंड वाजायला कोण मी वर जाऊ काय. अगं तू म्हातारा माणूस आहे. म्हातारा माणूस म्हणजे माझं रान काय वर खर्चाला काढलंय काय वय वाटायला. अगे मावशी आधी तरण्यात त्या पुरी सगळ्या तुझं काय आता झालं गेलं. आता माझं संपलंय सगळं. जा तुमचं मार्केट मध्ये आहे मावशी जा माग पुढे हात लावून जा. मी जाते. काय ग मग पुढे चिकून लावून जा का काय लिंबाचं फाट खाऊन जाऊ.
अगं लय वाईट झालं. काय झालं? किसन्या आलाय. कृष्ण देव आलाय. कृष्ण देवाला अगं आपली कापड घेऊन त्या वर गेलाय. तो माझा परकर, तुझा लंगोट, तिची जान, हिची गावत, हिचा वरकर, ही परकर. ए बाबा काय ग? काय ग? चांगला जमिनीवर कपजा बसवल्यावर बोलतोय की ग? निबर बोलतोय की ग मावशी तुला? एकटी दिसली काय की त्याला? आम्ही त्याला दिसलो. तुम्ही पाण्यात बसला मी वर दिसली. तू बी काय हाय काय करू नको. ती एकटा आला ह्याला घोल मारते, पण पुन्हा तुम्ही तुटून पडा त्याच्यावर. ए बाबा काय ग? अरे काय ग तुझं तोंड पेटव घे. काय ग? आमचा नवरा अजून म्हणत नाही आम्हाला. काय ग? अरे आमची लुगडी कशाला घेऊन गेलाय वर? कोणी लिहिले? कोण आहेस तू? मी? हा? मी कोण आहे? हा? पाण्याच्या वर ना तुला सांगतो. पाण्याच्या वर यायसारखी अवस्था झाली ना. काय झालंय काय? चिखलानं भरवता का ग? म्हणजे ओळखू यायचं नाही याला. नाही तुझी दोन्ही तोंड लिपून घ्यायला लाव की त्यांना. मी आता दिसायचं तेवढं लपवून जाते. अगं हात लाव की मागं पुढे. अगं चिकटानं भरल्याला तसं झाले ग मी. बर भरू दे. दे बाबा. काय ग? अरे आमची कापड दे गे. म्हातारी, आमच्या पुरुषांचा उतार सोडून आणि तुम्ही नग्न कुठं अवस्थेत आहेत? कुठं आहात? काय पाण्यात आहे? तू वासावर आलायस का इकडे? वासावर म्हणजे तुमच्या मुळे आलेलं नाही या ठिकाणी मी. मग अगं म्हातारी, स्त्रियांचा उतार कुठं आहे? तिकडे आहे. खाली आहे. तू पुरुषाच्या उताराला थांबलेस. चुकून झालंय. चुकून इथल्या इथं गरम झालं उन्हानं. पडल्या पाण्यात. नाही तू उन्हानं गरम झाली का तूच गरम झाली? नाही उन्हानं गरम अंग तापलं होतं आणि त्याच्यामुळं आम्ही पाण्यात उतरलो इथं. तुम्हाला माहिती आहे कुणाचं? मी. तू म्हणला तुम्हाला माहिती आहे. अगं बोलू नको. अगं तुम्हाला काय माहिती आहे का? सांग की मी मग. कोण आहे? कोण? आणि या ठिकाणी का आलो? आणि तुमचं वस्त्र घेऊन मी कर्माच्या झाडावर बसणारा तो कोण? आणि ते आमचं वस्त्र दे की अगोदर. वस्त्र का काय? ती वस्त्र दे की आमची. ही घ्या ग. बर थांब मावशी. असं करायचं. काय करू? सर्व मुलीला उठून उभं राहायचं आणि तू सूर्याला नमस्कार करायचा. दोन्ही हात सोडून मागचे पुढचे हात काढ आणि सूर्याला नमस्कार कर. त्याच्याशिवाय मी तुम्हाला वस्त्र तुमची देत नाही. आता हा चांगलाच बघायला टपल्याला दिसतोय. सोकलाय अग. अगं बघू दे. एक परत बघणार. एकदाच बघू दे एकदाच बघू दे. हे सारखाच माग येईल पुन्हा. नाही का मावशी? मी तो नव्हे. बघणारा नव्हे. झाकून बघणार आहे. उघड बघत नाहीस तो. काय खरं कशाला बोलते? सोडला. जोडले ना हात? जोडले हात. सूर्यनारायणाला नमस्कार कर. जय सूर्यनारायणा. आजपासून आमचा स्त्रियांचा उतार सोडून, आमच्या स्त्रियांचा उतार सोडून पुरुषांच्या उताराला कधी आम्ही नग्न पावणार नाही. पुरुषांच्या उताराला येऊन आम्ही कधी नग्न पावणार नाही. हे घे तुमच्या मुलींच्या साड्या. तिकडे तोंडकर पाय. आगी मागणं काय नाही. आता चिखलान भरलंय सगळं. बरं असू दे मावशी. तुला माहिती आहे का? ही तुमची जी खोड काढणारा आणि तुमची वस्त्र घेऊन कर्माच्या झाडावर चढून बसणारा मी कोण? मी श्रीकृष्ण. देव. देव. देव असा बाया बोंगळा बघत फिरतो का वड्यानं? होय का? देव आलाय तरी म्हणलं पुढे येऊन रान आमची पार गेली वाहून तुझ्या असल्यामुळं.